शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात कांदा रोप आहे. कांदा रोप टाकून उतरून आले, घोड्यावर आहे. 10 दिवसाचे, 15 दिवसाचे, 20 दिवसाचे, 25, 30 दिवसाचे असू द्या. या सध्याच्या घडीला संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस परिस्थिती आभाळ जास्त प्रमाणे आहे आणि एकंदरीतच कांदा रोपाची मर होऊ शकते का, कूज होऊ शकते का, शेंडे पिवळे पडलेले आहेत, जोमदार वाढ होत नाही, जमिनीमध्ये बुरशी आहे. एकंदरीतच कांदा रोपाची जबरदस्त जोमदार वाढ करायची तरी कशी, याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कांदा रोपाला जी महत्त्वाची फवारणी सांगतोय ना, ही खूप करणं गरजेचं आहे. आता ही फवारणी करते वेळी नेमकी कशा पद्धतीने नियोजन करावं, तर मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या फवारण्या सांगणार आहे. एक म्हणजे रासायनिक, आणि रासायनिक सांगितली का शेतकरी म्हणतात जैविक सांग, म्हणून दुसरी जैविक सांगतोय. आता जैविक देखील फवारणी सांगितली की शेतकरी म्हणतात रासायनिक सांगा, म्हणूनच 2 महत्त्वाच्या फवारण्या सांगतोय. आणि ही फवारणी करते वेळी सुरुवातीला मी रासायनिक फवारणी तर ही सांगण्याचा प्रयत्न करतो. ही करते वेळी कांदा रोप तुमचं किती दिवसाचं असू द्या, आपल्याला काय करायचंय, महत्त्वाचं बुरशीनाशक घ्यायचं. आता बुरशीनाशक घेतेवेळी 2 बुरशीनाशक सांगतोय, त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या, पण या फवारण्या 2 वेळा आपल्याला करायच्या. तर आता बुरशीनाशक घेतेवेळी सर्वात पहिलं बुरशीनाशक येतं तर ते म्हणजे रेडोमिल गोल्ड, मॅन्कोझेब आणि मॅटॅलेक्झेल हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता हे बुरशीनाशक घ्यायचे तरी किती, तर तुमचा 15 लिटरचा पंप असू द्या, 20 लिटरचा पंप असू द्या, याला घ्यायचे प्रति पंपासाठी 1 पुडी. मात्र यामध्ये कांदा रोपाची काडी मजबूत झाली पाहिजे, शेंडे पिवळे पडले नाही पाहिजे, जोमदार जबरदस्त सशक्त रोप तुमच्या कांदा रोपाची झाली पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला 0-40-40 हे खत. आता 0-40-40 हे खत कोणतं आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस हा घटक. हे कोणतं घ्याल, तर आपण स्पेरोलिन हे घेऊ शकतो खत. प्रति पंपासाठी आपल्याला 70 ग्रॅम ते 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं. तर यामध्ये फक्त आपल्याला घ्यायचं आहे कराटे हे कीटकनाशक. आता लक्षात घ्या, यालाच जे 0-40-40 हे खत आहे, तर यालाच आपण प्रोफाइट असं बोललं जातं. व्हिडिओ चालू आहे, ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या कृषी सेवा दुकानदाराला दाखवू देखील शकता. आता हे घेतलं, कराटे घ्यायचे 20 मिली प्रति पंप. आता तुम्हाला रेडोमिल गोल्डची आणि ह्या प्रोफाइटची आणि कराटेची एक फवारणी करायची आहे. ही झाल्यानंतर अजून 4 ते 5 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी रोको, स्पेरोलिन आणि या दोघांचीच दाट फवारणी करा. जबरदस्त तुमचं कांदा रोप डेव्हलप झालेलं बघायला मिळणार आहे. पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, आम्हाला जैविक फवारणी करायची बुवा, जैविकच पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला रिझल्टच येत नाही. तर जैविक ज्या ज्या शेतकऱ्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी सांगतो, ट्रायकोसुडो, बेसिलिस यांच्या एकत्र बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतात, किंवा वेगवेगळे घेऊ शकता आणि याची दाट फवारणी आपण करू शकता. जे जे जैविक तुम्हाला उपलब्ध होईल तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये, ट्रायकोसुडो, बेसिलिस हे उपलब्ध करा, पावडरमध्ये करा, लिक्विडमध्ये करा आणि याची दाट फवारणी तुमच्या कांदा रोपाला करा. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आलेला दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा रोप टाकलंय, उतरून आले, घोड्यावर आले, 10 दिवसाचं, 20 दिवसाचं, 30 दिवसापर्यंत झालेलं आहे, वातावरण बदललेलं आहे, सततधार पाऊस चालू आहे, जमिनीमध्ये बुरशी आहे, याच्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं आणि कांदा रोप जबरदस्त डेव्हलप कशा पद्धतीने करायचे, तर ही महत्त्वाची फवारणी करा. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. तुमचं देखील कांदा रोप किती दिवसात झाले, कांदा पीक देखील किती दिवसात झालं असेल, कोणती तुम्हाला समस्या आलेली असेल, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.